सामाजिक बांधिलकी जपत खडकमाळीआळी येथील तुकाई माता ट्रस्ट तर्फे अलीकडेच भव्य नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिराचं उद्घाटन प्रमुख पाहुणे आणि नगरसेवक अजय खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या शिबिरामध्ये परिसरातील सुमारे 200 नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली। या शिबिरासाठी पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, गॅलेक्सी आय हॉस्पिटल, लेसिक लेसर व रेटिना सेंटरचे सहकार्य लाभलं होतं। तपासणीनंतर ज्यांना दृष्टीदोष आढळला अशा नागरिकांना ट्रस्ट तर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात आले। तपासणी दरम्यान मोतीबिंदूग्रस्त रुग्णांचीही ओळख पटवण्यात आली आहे। या गरजू रुग्णांना दिलासा देत शस्त्रक्रियेसाठी 50% सवलतीत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसेच संबंधित रुग्णांचे अर्जही तात्काळ भरून घेण्यात आले। यावेळी तुकाई माता ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कदम, उपाध्यक्ष नितीन बोराटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे नगरसेवक अजय खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गांधी, चंदू शेलार, विकास मासोळे, संग्राम तळेकर यांनी सराहना करत तुकाई माता ट्रस्टच्या या सामाजिक व मानवतावादी उपक्रमाचं कौतुक केलं आहे। मी तुकाई ट्रस्टचा अध्यक्ष आहे व आम्ही असे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे कायम घेत असतो। त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। आज जवळजवळ 100-160 लोकांनी नेत्र तपासणी केली। नेत्र तपासणीमध्ये ज्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे त्या हॉस्पिटलशी बोलून आम्ही थोडं कमी रेटमध्ये त्या नागरिकांची सोय करण्यात येईल व जी फी 500 रुपये होती ती 250 रुपयात करण्यात येत आहे। आज आपल्या खडकमाळीमध्ये नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे तुकाई माता ट्रस्टचे राजाभाऊ कदम, नितीन बोराटे काका, चौधरी काका, सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचा हा ग्रुप बरेच दिवसापासून आपण इथं पाहतो। त्यांनी आज आपल्या भागातील नागरिकांसाठी इथं मोफत डोळ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी मदत यासाठी एक छान शिबिर आयोजित केले होते। या शिबिराचा एक भाग म्हणून मला यायला संधी मिळाली, त्याबद्दल मी त्या सर्व त्यांच्या ग्रुपचा धन्यवाद करतो। त्यांचे सहकारी रोज आज एवढे ज्येष्ठ नागरिक इथे एकत्र बसून या वयामध्ये सुद्धा लोकांसाठी काय मदत करता येईल का विचार करतात। हा खूप कौतुकास्पद विषय मला नेहमी वाटत असतो आणि आज त्याचं परत त्यांनी कामाच्या पावतीतून दाखवून दिलं की आपल्या भागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप आणि बाकी गोष्टी ऑपरेशनसाठी मदत करणे हे त्यांनी आज काम करून दाखवलं आहे। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। मी संग्राम सुभाष तळेकर, राजे प्रतिष्ठान अध्यक्ष आणि तुकाई माता ट्रस्टचे राजेभाऊ कदम, नितीन भाऊ बोराटे आणि ट्रस्टचे असंख्य पदाधिकारी यांनी हा जो उपक्रम आज आपल्या या खडकमाळी प्रभागामध्ये घेतलेला आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। राजे प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच नगरसेवकांचाही सन्मान सत्कार झाला, आरोग्य शिबिर झालं, त्याचाच एक भाग म्हणून तुकाई माता ट्रस्ट आणि राजे प्रतिष्ठानच्या वतीनं गॅलेक्सी आय हॉस्पिटल यांना विनंती करण्यात आली होती। त्यानुसार डॉक्टर साहेबांनी बराच मौल्यवान वेळ दिला। इथं तुम्ही बघू शकता, इथं चष्म्याची सुविधा नागरिकांना आहे। त्याचप्रमाणे मोतीबिंदूचं तपासणी इथं अत्यंत अल्प दरात होत आहे। जवळजवळ 265 नागरिकांनी सकाळपासून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। गॅलेक्सी आय हॉस्पिटलचे या ठिकाणी डॉक्टर राजकुमार बनसोडे, त्याचप्रमाणे डॉक्टर नेहरू चौधरी मॅडम, तसेच त्यांचे सहाय्यक बाळासाहेब ढवळे या ठिकाणी सर्व अधिकारी अत्यंत चोख पद्धतीनं, अत्यंत उत्तम पद्धतीनं नागरिकांचं डोळ्यांची तपासणी करत आहे। तुकाई माता ट्रस्ट तर्फे जे नेत्र याच्यासाठी जे कार्यक्रम राबवलेले यांचा प्रतिसाद चांगला मिळतोय, त्या वतीने त्यांचं अभिनंदन मी करतो। माझ्या नितीन बोराटे आणि मित्रमंडळी यांनी आज सुस्त कार्यक्रम चालू केलेला आहे। बऱ्याचशा लोकांचे डोळे तपासणी वगैरे अल्प दरामध्ये सर्व आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी डॉक्टरकडे आपण जाऊ शकत नाही, पण अशा शिबिरामध्ये लाभ घ्यायला मिळतो, आपली कामं होतात। तर या सर्वांनी जे शिबिर आयोजित केलं याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आपल्या खडकमाळी नागरिक आधी तुकाई ट्रस्टच्या माताच्या कृपेने आपल्या डोळ्याचे ज्येष्ठ नागरिक किंवा लहान थोर लोकांचे डोळे तपासणीचं शिबिर आज इथं पार पडलं। त्याबद्दल आम्ही फार राजाभाऊ व इथे त्याचे सहकार्य आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत।